वेस्ट बेंगालमधील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत। या विजयामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला। नागपुरातील विविध भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, मिठाई वाटप करत आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला। अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली। जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा विजय पक्षाच्या धोरणांचा आणि नेतृत्वावर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा परिणाम असल्याचे सांगितले। तसेच आगामी निवडणुकांसाठी हा विजय प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। हा एक अजीब संयोग आहे की वंदे मातरम गीत लिहिण्याची 150वी जयंती आहे आणि ज्या बंकिमने वंदे मातरमची रचना केली त्या बंकिमच्या बंगालमध्ये वंदे मातरम म्हणणारे लोक सत्तेवर येणार आहे आणि वंदे मातरमचा विरोध करणारे लोकांना घरी पाठवण्याचं काम बंगभंग आंदोलनात ज्या बंगाल्यांनी साथ दिली होती त्या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। म्हणून बंगाल विजयचा खूप खूप अभिनंदन करतो। तिथल्या मतदातांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। जंगलराज पासून बंगालची मुक्ती मिळवून देण्यासाठी मतदातांनी जे एकत्र येऊन प्रयत्न केले, एक आंदोलनच उभा केला, त्याची प्रतिक्रिया म्हणून भारतीय जनता पक्ष मोठ्या संख्येने बहुमत प्राप्त करून बंगालमध्ये सत्ता स्थापन करत हा दिसत आहे। आता जंगलराज पासून मुक्ती होऊन शासनाच्या, स्वशासनाच्या आणि राष्ट्रवादाच्या शासन तिथे स्थापित होईल अशी खात्री आहे। भारत माता की जय। ये हमारे लोकप्रिय पंतप्रधान जी, उनके लोकप्रियता की जीत है। हमारे गृह मंत्री माननीय अमित शाह जी के मैनेजमेंट की जीत है और जिन कार्यकर्ताओं ने जमीन पर काम किया, सारा अन्याय अत्याचार सहन करके काम किया, इस कार्यकर्ताओं की जीत है। जो बहनों पर अत्याचार हुआ उसका बदला बंगाल के माता भगिनियों ने लिया है, वो माताओं की जीत है, वो भगिनियों की जीत है और ये सारे देश की जीत है। और उसके बाद देश में सभी को साथ लेकर चलने वाले हिंदुत्व की जीत है। जहाँ दुर्गा पूजा पर अत्याचार होते थे, जहाँ सरस्वती पूजा पर अत्याचार होते थे, वो अत्याचार खत्म करने के लिए बंगाल के नागरिकों ने भाजपा के पीछे खड़ा रहना, मोदी साहब के साथ खड़ा रहना, अमित शाह जी के साथ खड़ा रहना पसंद किया। इसलिए ये उस चीज की जीत है और ये दीदी की हार है। 5 राज्यांपैकी आज आम्ही पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या 3 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमतांच्या सह आम्ही सरकार बनवण्याचा वर्डिक्ट तिथल्या सामान्य जनतेने दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणून मी खूप आनंदी आहे। 2 राज्यांमध्ये आम्ही दक्षिणेकडल्या 2 राज्यांमध्ये आम्ही आता चंचू प्रवेश केलेला आहे। तेव्हा निश्चितच येत्या भविष्य काळामध्ये आता 22 राज्य आपल्याला दिसत आहेत, परंतु भविष्यामध्ये संपूर्ण भारतभर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सर्व राज्यांमध्ये सरकार आपल्याला निश्चितपणाने दिसेल। या राज्यातल्या जनतेनं नरेंद्रजी मोदी यांचा दुर्दम्य राष्ट्रवाद, विकासाचं राजकारण आणि जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये तयार केलेलं भारताचं आपलं एक स्थान, अढळ स्थान आणि नाव, त्याच्यामुळं जनतेने हा वर्डिक्ट दिलेला आहे। आमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे। यासोबतच पश्चिम बंगालचं मागच्या 15 वर्षातलं ममता दीदींचं परिवारवाद, तुष्टीकरण आणि दहशतगर्दीचं राज्य संपवत भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारला जनतेने मत दिलेलं आहे। आम्ही पश्चिम बंगालच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट, आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो। आगे एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। Overall experience at Dream Asia was very good, and the best part I liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean.